आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। नागपुरात संस्थाचालकांकडून पत्नी, मुलगा आणि सुनेची पात्रता नसताना शाळेत नियुक्ती। बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी सुरू असताना नवी बाब समोर, संस्थाचालकांकडून अधिकारांचा गैरवापर। नाशिक महापालिका टाकणार 100 कोटींची OFC वायर। महापालिका शहरात ऑप्टिकल फायबरचं जाळं निर्माण करणार। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या इगतपुरीतील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट, अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर। मुकणे धरणात 46.11%, दारणा धरणात 41.32%, तर भावली धरणात 27.48% पाणीसाठा। नागपूरच्या कळमना परिसरात पाण्याची विक्री जोरात। अर्धा तास बोरवेलचं पाणी हवं असेल तर 200 रुपये देण्याची वेळ। कल्याणमध्ये क्रेडिट कार्ड बंद होणार, शुल्क भरा म्हणत नोकरदाराची फसवणूक। सायबर चोरट्याकडून 12.66 लाखांचा गंडा। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अहिल्यानगरमध्ये सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आढळल्या मोठ्या चुका। पेपरमध्ये 50 पैकी 20 ते 25 प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। सोलापूरच्या माढ्यातील तहसीलदार विनोद रणवरे यांचं निलंबन। शासकीय कामात गंभीर अनियमितता ठेवल्याचा ठपका। राज्य सरकारकडून रणवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई।